नमस्कार. आज आपण आपल्या श्रोत्यांच्या आधारे काही महत्त्वाच्या भूगर्भीय संकल्पनांवर बोलूया. हो, नक्कीच. म्हणजे भूगर्भीय धोके आहेत, मग भूजल आहे आणि बांधकाम दगड. यावर जरा सविस्तर बघू. अगदी. आणि ह्या गोष्टी फक्त इंजिनियर्ससाठी नाहीत हा, आपल्या रोजच्या जगण्यावर पण परिणाम करतात. सुरुवात कुठून करायची, धोक्यांपासून? हो, भूगर्भीय धोक्यांपासूनच सुरू करूया. ज्वालामुखी घेऊ आधी? हो, भारतात तसा एकच सक्रिय ज्वालामुखी आहे ना, बॅरन बेट. हो, अंदमान समुद्रातला. पण म्हणजे खूप वर्षांपूर्वी, साधारण 6.6 कोटी वर्षांपूर्वी दख्खनच्या पठारावर जो उद्रेक झाला होता तो प्रचंड होता. हो ना, आणि त्याचीच काळी माती आजही आपल्याला दिसते. पण सध्या ज्वालामुखीपेक्षा जास्त भीती भूकंपाची वाटते, नाही का? अगदी बरोबर. भारत म्हणजे भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्या टक्करमुळे भूकंपाचा धोका इथे जास्त आहे. म्हणूनच ते BISने झोन्स केलेत ना, म्हणजे विभागणी केलीये. हो, भारतीय मानक ब्युरोने 4 झोन्स केलेत. झोन 5 म्हणजे सगळ्यात जास्त धोका, ईशान्य भारत, कच्छ वगैरे, आणि झोन 2 म्हणजे कमी धोका. आणि मग ह्या झोननुसार इमारतींचे नियम ठरतात. अगदी. म्हणजे IS 1893 सारखे नियम आहेत भूकंप प्रतिरोधक बांधकामासाठी. हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळेच नुकसान टाळता येतं. भूकंपानंतर येतो भूस्खलन, म्हणजे जमीन खचणे वगैरे. हो, हे तीव्र उतारावर किंवा खूप पाऊस झाला की होतं, किंवा मग मानवी हस्तक्षेपामुळे पण. म्हणजे रस्ते किंवा इमारतींसाठी चुकीच्या पद्धतीने खोदकाम केलं तर? बरोबर. अनेकदा दोन्ही गोष्टी एकत्र येतात, निसर्ग आणि माणूस. यावर उपाय म्हणजे उतारावर पाणी साठू नये म्हणून चर काढणं, आधार भिंती बांधणं, झाडं लावणं. ओके, हे झाले धोके. आता जरा भूगर्भातल्या पाण्याबद्दल बोलूया का? भूजल. हो, भूजल पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी किती महत्वाचं आहे. जमिनीखाली ज्या पातळीवर पाणी साठलेलं असतं त्याला आपण वॉटर टेबल म्हणतो. अच्छा, आणि हे पाणी खडकांमध्ये साठतं? हो, म्हणजे खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, ज्याला पोरोसिटी म्हणतात, आणि ते पाणी वाहू देण्याची क्षमता म्हणजे परमिएबिलिटी, यावर त्या अवलंबून असतं. ओके. आणि यातूनच जलधारक खडक तयार होतात, ॲक्विफर्स. काही मोकळे असतात अनकन्फाइंड, काही दाबलेले असतात कन्फाइंड किंवा आर्टिशन. आर्टिशन म्हणजे? ते पाणी आपोआप वर येतं ते. हो. काही विशिष्ट परिस्थितीत जर खडक उतार्यावर असेल आणि दाब असेल तर पंपाशिवाय पाणी वर येतं. पण आजकाल तर भूजल पातळी खाली चालली आहे. त्यासाठी काय करतात? ते कृत्रिम पुनर्भरण. अगदी, आर्टिफिशियल रिचार्ज. म्हणजे पाझर तलाव बांधणं किंवा आपल्या घराच्या छतावरचं पाणी सुद्धा जमिनीत मुरवणं, हे खूप गरजेचं आहे. पण दुसरीकडे जर खूप पाणी उपसरलं तर विहिरीच्या आजूबाजूला पाण्याची पातळी खाली जाते. त्याला कोन ऑफ डिप्रेशन म्हणतात. अच्छा, म्हणजे खड्डा तयार होतो जाणू पाण्याच्या पातळीत. बरोबर. आणि मोठी धरणं, कालवे यांचाही परिणाम होतो भूजल पातळीवर. त्यामुळे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन महत्वाचं ठरतं. समजलं. आता शेवटचा मुद्दा घेऊया, बांधकामासाठी लागणारा दगड. चांगला दगड कसा ओळखायचा? काय काय बघायला हवं? महत्वाचं म्हणजे त्याची दाब सहन करण्याची शक्ती, म्हणजे कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ती साधारण 100 MPa पेक्षा जास्त हवी. बापरे, म्हणजे खूप जास्त झाली. हो. टिकाऊपणा पण महत्वाचा आहे. ऊन, वारा, पाऊस सहन करायला हवा. शिवाय तो सहज घडवता यायला हवा, म्हणजे वर्कॅबिलिटी. आणि दिसायलाही चांगला हवा, म्हणजे अपिअरन्स. आणि हे सगळं दगडातील खनिजांवर आणि त्याच्या रचनेवर अवलंबून असतं, बरोबर? अगदी. जसं ग्रॅनाइटमध्ये क्वार्ट्ज असतं, ते खूप स्थिर आहे. पण लाईमस्टोनमध्ये कॅल्साइट असतं, ते ॲसिड रेनमध्ये विरघळू शकतं. ओके, चांगली उदाहरणं कोणती मग? ग्रॅनाइट आहे खूप मजबूत आणि टिकाऊ. बेसॉल्ट आहे, रस्त्यांसाठी वापरतात. वाळूचा खडक म्हणजे सँडस्टोन, आपला लाल किल्ला त्याचाच आहे. आणि संगमरवर तर आहेच, ताजमहल. आणि स्लेटबद्दल एक गंमत आहे. त्याचे नैसर्गिकरित्या पातळ पापुद्रे निघतात. त्याला क्लीवेज म्हणतात. त्यामुळे तो छपरांसाठी एकदम उत्तम असतो. अच्छा. आणि कोणता दगड चांगला नाही बांधकामासाठी? शेल नावाचा दगड असतो, तो सहसा बांधकामासाठी योग्य नसतो. तो भुसभुशीत असतो जरा. तर थोडक्यात काय, भूगर्भीय धोके लक्षात घेऊन बांधकाम करायला हवं, भूजल जपायला हवं, आणि योग्य दगडाची निवड केली तर बांधकाम टिकतं. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला.
आपली शहरं इतक्या वेगाने वाढत आहेत. मग ह्या सगळ्या भूगर्भीय गोष्टींचा म्हणजे धोके, पाण्याची उपलब्धता, योग्य मटेरियल यांचा विचार करून जर आपण नियोजन केलं तर विकास आणि आपलं भूगर्भीय वास्तव यात एक चांगला समतोल साधता येईल, नाही का? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.